बनलेला आहे आणि म्हणून राज्याचा उद्योग मंत्री म्हणून मी आपल्याला शब्द देतो. आता मला निंबाळकर साहेबांनी देखील सांगितलं की काही वर्षापूर्वी आपल्या 277 हेक्टरवर एमआयडीसीनं नोटिफिकेशन केलेलं आहे. तिथल्या शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन पुढच्या महिन्याभराच्या रामराजे साहेब तुमच्याच नेतृत्वाखाली या ठिकाणी बैठकीचं आयोजन केलं जाईल आणि 277 हेक्टरवर शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन शेतकऱ्यांना पाहिजे तो जमिनीचा दर देऊन या ठिकाणी एमआयडीसी केली जाईल. हे उद्योग मंत्री म्हणून या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो. कधी कधी असं वाटतं की माझं उद्योग मंत्री पण दुसऱ्याच कोणी घेतलंय की काय. आता मला कळलं की अजून कुठेतरी एमआयडीसी झाले म्हणून जाहीर करून टाकलं. आता मी गेल्यानंतर मंत्रालयात गेल्यानंतर स्वतः भेटून मुख्यमंत्री महोदयांना विचारणार आहे की उद्योग मंत्री पदाचा ऍडिशनल चार्ज तुम्ही साताऱ्यात कोणाला दिलाय की काय. तर अधिकार माझा, उद्योग मंत्री मी आणि काही लोक साताऱ्याच्या प्रत्येक जमिनीवर एमआयडीसी करत सुटलेले आहेत. पण तुम्ही चिंता करू नका. मी पैठणवासियांना शब्द देतो की ज्या प्रक्रियेतनं एमआयडीसीची जमीन संपादित केली पाहिजे, ज्या प्रक्रियेतनं शेतकऱ्यांना जमिनीचा चांगला दर दिला पाहिजे, ती प्रक्रिया पारदर्शकपणानं राबवून शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही ही भूमिका घेऊन तुम्ही सांगाल तिथं एमआयडीसी करण्याची जबाबदारी आज राज्याचा उद्योग मंत्री म्हणून या परिसरात मी स्वतः स्वीकारलेली आहे. मगाशी माझे एक तरुण सहकारी माझ्याकडे आले. ते म्हणाले की सुरुवातीचा एक रस्ता जो आहे त्याला खड्डे पडलेले आहेत. खरं तर मी त्यांना सांगणार होतो की अतिरिक्त भार असलेल्या उद्योग मंत्र्यांना विचारा की हा रस्ता मंजूर झालाय की नाही. पण म्हटलं नको, जास्त कोणाला किंमत द्यायची आवश्यकता नाही. पण मी रामराजे साहेबांच्या समोर आज या ठिकाणी स्पष्ट पद्धतीनं सांगतो की ज्यावेळी